अजितदादाच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या हाती जो काही उपमुख्यमंत्री पदाचा कारभार आला, तो अशा काळात आला, जी परिस्थिती फार भीषण होती आणि त्यानंतर त्या परिस्थितीतून सावरत असताना सुनेत्रा पवार यांच्यावरती खरं तर त्यांच्या कामावरती जी काही टीका होती आहे ती फार होत नाहीये. म्हणजे अलीकडच्या काळात गुंगे गुडिया हा जो काँग्रेसने त्यांच्यावर आरोप केला होता, तेवढीच फार मोठी टीका झाली. आणि त्यानंतर आज ज्यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं डावलल्या गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुनेत्रा पवार यांच्यावरती आरोप केलेत की सुनेत्रा वहिनी या पीएचं ऐकून कारभार करतात. अजितदादांनी जो काही निधी आम्हाला द्यायचं कबूल केलं होतं तो त्यांच्याकडून मिळत नाही. आणि हे सांगत असताना त्यांच्या कारभारावर थेट प्रश्न उपस्थित केला होता. काय झालं या आरोपामुळं? तर सुनेत्रा पवार खरंच पीएचं ऐकून काम करतात का, हा प्रश्न तर पुढे आलाच. पण याही सोबत सगळ्यात मोठा प्रश्न असा होता की अजित पवार ज्या प्रकारे शरद पवारांच्या नेत्यांना किंबहुना आमदार आणि खासदारांना जवळ करायचे, त्यांना मानपान द्यायचे, निधी द्यायचे, तो निधी सुनेत्रा पवार देत नाहीयेत का? का सुनेत्रा पवार यांचा अजेंडा थेट ठरलेला आहे की आता फक्त अजित पवार गटाच्याच आमदारांना बळ द्यायचं? या संदर्भात बोलण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर खरं तर प्रजासत्ताक दिनाचे ज्यावेळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम बीडमध्ये होत होता, पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असताना इकडे मात्र संदीप क्षीरसागर यांनी प्रेस कॉन्फरन्स बोलवली आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना बोलताना आपली खदखद व्यक्त करून दाखवली. काय म्हणाले संदीप क्षीरसागर? एक तर त्यांनी असं सांगितलं की पहिल्यांदाच असं होतंय की ज्या बीड विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत त्या बीड शहरामध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला त्यांना निमंत्रण मिळालं नाही. अर्थात हे निमंत्रण द्यायलाच पाहिजे, कारण कुठल्याही शासकीय कार्यक्रमाचं निमंत्रण हे तिथल्या स्थानिक आमदाराला दिलंच पाहिजे, ते कुठल्याही पक्षाचे असोत. पण हे काही थेट सुनेत्रा पवार यांच्याकडून किंवा त्यांच्या टीमकडून झालं असेल असं म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की सुनेत्रा पवार या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. पुणे आणि बीड त्यांना सांभाळायचं आहे. आणि ज्या परिस्थितीमध्ये त्या सगळ्या या कारभार करतायत ती जर समजून घेतली तर आणखी बीडमधले बरेच प्रश्न आहेत, बीडमधले आणखी अधिकारी आहेत, बीडमधली सिस्टीम आहे ही आणखी सुनेत्रा पवारांना कळलीच असेल असं म्हणता येणार नाही. त्यामुळे पहिला मुद्दा संदीप क्षीरसागरच्या म्हणण्यानुसार की त्यांना निमंत्रण मिळालं नाही, जे द्यायलाच पाहिजे होतं, मात्र त्यांना का डावलण्यात आलं. दुसरा विषय जे संदीप क्षीरसागर सांगत होते की बाहेरचे लोकप्रतिनिधी येऊन बीडमध्ये विकास कामांची पाहणी करतायत, इथे ढवळाढवळ करतायत आणि आम्हाला मात्र डावललं जात आहे. मुळात एक गोष्ट समजून घेण्यासाठी थोडंसं आपल्याला भूतकाळात जावं लागेल. म्हणजे अजित पवार ज्यावेळेस हयात होते त्यावेळी त्यांच्या काळामध्ये जर मागच्या वर्षभराचा आपण कारभार बघितला तर अजित पवारांच्या कामाचं एक वेगळं पण असं होतं बीडच्या बाबतीत तरी किमान, की अजितदादा जितके त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराचे होते तितकेच ते शरद पवारांच्या आमदाराचेही होते असं म्हटलं तर ते नक्कीच चुकीचं ठरणार नाही. म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर असो की बीडचे खासदार बजरंग सोनवणे असो, हे ज्यावेळी अजितदादांना भेटायचे ना त्यावेळी त्यांच्यामध्ये इतका कम्फर्ट होता त्या भेटीमध्ये की भेटीच्या वेळी अनेक निवेदनं व्हायची, अनेक निधीची मागणी व्हायची आणि अजितदादा ते लगेच मंजूर करायचे. त्याच्या मागे व्यूहरचना होती. कारण अलीकडच्या काळामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी ही अजित पवारांसोबत एकत्र येणार या संदर्भातल्या चर्चा सुरू होत्या. त्या संदर्भात अनेक राजकीय नेते एकमेकाशी भेटून चर्चा करत होते, निर्णयापर्यंत येणार होते. आणि म्हणून अजित पवारांनी स्वतःच्या पक्षाच्या आमदारासोबतच शरद पवारांच्या आमदारांना सुद्धा अगदी बरोबरीची वागणूक द्यायला सुरुवात केली होती. निधी सुद्धा त्यांना भरपूर प्रमाणात मिळत होता. आणि याचं उदाहरण आज आपण संदीप क्षीरसागरांची जर पत्रकार परिषद ऐकली त्यामध्ये सुद्धा मिळालं की संदीप क्षीरसागर म्हणाले की अजितदादांना बीडच्या विकासाची जाण होती, त्यांना बीडचे प्रश्न माहिती होते आणि आम्ही ज्यावेळी त्यांच्याकडे निधी मागायला जायचो त्यावेळेस दादांनी आम्हाला भरपूर निधी दिला होता, मात्र मंजूर निधी सुद्धा आता सुनेत्रा पवारांच्या काळात मिळत नाही. अगदी बीड शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा त्यांनी उल्लेख केला की 20-20 दिवसाला एकदा पाणी बीड शहरातल्या लोकांना मिळायचं आणि त्यामुळे अजितदादांनी एक योजना आखली होती, मात्र ती योजना मंजूर झाली, त्याचा निधी मात्र अद्याप मिळाला नाही. आणि हे सांगत असताना संदीप क्षीरसागर यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करत असताना दोन पीएचे नावं घेतले, एक झारे आणि दुसरे देशमुख. आणि त्यांचा आरोप असा होता की देशमुख आणि झारे हेच सगळं काम बघतात,
सुनेत्रा पवार स्वतः काही काम बघत नाहीत, ते सगळं पीएच्या म्हणण्यावरती हे काम करतात का? खरं तर एक गोष्ट स्पष्ट आहे की अजितदादा असताना अजितदादांनी ज्या पद्धतीनं बजरंग सोनवणे यांना थेट मदत करत होते, किंवा संदीप क्षीरसागर हे जरी शरद पवार गटाचे आमदार असले तरी त्यांना ज्या पद्धतीनं मदत करत होते त्यावरून अनेक वेळा चर्चा व्हायची. मला आठवतं की पुण्यामध्ये एकदा अजितदादाच्या बंगल्यावरती संदीप क्षीरसागर सकाळी सकाळी पोहोचले आणि तिथे माध्यम प्रतिनिधी उभे होते. त्यांनी सगळ्यांनी संदीप क्षीरसागर गाठलं आणि मग त्यांनी सांगितले की अर्थात मी विकास कामं घेऊन दादाकडे आलोय. फक्त विकास कामच नाही तर राजकीय घडामोडीमध्ये सुद्धा अजित पवारांसोबत संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे होते, हे अनेक राजकीय नेत्यांना माहित आहे, अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांना माहित आहे. पण हे होत असताना आता असं काय होत आहे? एकतर सुनेत्रा पवार यांच्यासमोर सगळ्यात मोठं बीडचं जर काय आव्हान असेल तर पालकमंत्री म्हणून अजितदादांनी बीडच्या विकासासाठी ज्या काही योजना मांडल्या होत्या, ज्या कल्पना मांडल्या होत्या, ज्या कागदावरती मंजूर झाल्या होत्या, त्या आता मात्र पुढे जाताना पाहायला मिळत नाही. अगदी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय किंवा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न असो, की आता जसं संदीप क्षीरसागर म्हणतायत तसं बीड शहराच्या या पाणीपुरवठ्याचा विषय असो, अनेक विषय आहेत जे सुनेत्रा पवारांना समजून घ्यावे लागतील. मात्र यात 2 इशारे आहेत. सगळ्यात पहिला इशारा असा आहे की यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची ही आधी त्यांच्या पक्षाच्या म्हणजे अजित पवार गटाच्या आमदाराचा विचार करतील आणि त्यानंतर शरद पवार गटाच्या आमदाराचा विचार होईल. मग प्रश्न उपस्थित होतोय की दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन होणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, या चर्चा आता धुसर झाल्यात आणि सुनेत्रा पवारांच्या या कृतीतून आणि संदीप क्षीरसागरांच्या आरोपातून एक गोष्ट स्पष्ट होती आहे की सध्या तरी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये कोणताही ताळमेळ नाही आणि तो पुढे भविष्यात होईल का या संदर्भात सुद्धा सगळ्या आशा धुसर झाल्यात. आणि म्हणून खरं तर चिडलेल्या संदीप क्षीरसागर यांनी, संतप्त झालेल्या संदीप क्षीरसागर यांनी थेट सुनेत्रा पवार यांच्यावरती आरोप केले. सुनेत्रा पवार खरंच पीएचं ऐकून काम करतायत का? सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पक्षासोबत राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातील आमदारांचं म्हणणं सुद्धा अजितदादासारखं ऐकून घेतलं पाहिजे का? काय होतंय नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? या प्रश्नाची उत्तरं आपल्याला पुढच्या काही दिवसात मिळतील. एक मात्र नक्की आहे की अजित पवार हे ज्या राजकीय अंगाने काम करत होते, ज्या राजकीय अनुभवातून पुढे जात होते, त्यातून अजित पवारांसोबत स्वतःच्या पक्षासोबतच विरोधी पक्षातले लोक सुद्धा, विरोधी पक्षाचे आमदार खासदार सुद्धा फार मोठ्या प्रमाणात जोडले गेले होते आणि ही कसब कदाचित पार्थ पवार असतील, सुनेत्रा पवार असतील यांच्यामध्ये येणं शक्य नाही. अजितदादाचा एकूण राजकीय अभ्यास, अजितदादाचा एकूण राजकारणाचा मागच्या अनेक वर्षाचे अनुभव आणि राजकारणातला असलेला हातखंडा अजितदादाचा, तो कदाचित पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये येईल का हे माहीत नाही. एक मात्र नक्की आहे की अजित पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधले आमदार आणि खासदार हे सुनेत्रा पवारांसोबत पाहायला मिळतील की पुन्हा एकदा अजितदादानं सुरू केलेलं काम, शरद पवारांच्या आमदारासाठी खुला केलेला निधी ह्या सुनेत्रा पवार सुद्धा करणार, हे पाहायला मात्र आपल्याला पुढच्या काही काळ वाट बघावी लागणार आहे. धन्यवाद.